हिमायतनगर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रफिक सेठ यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न। हिमायतनगर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्या पदग्रहण सोहळ्याने शहरात राजकीय आणि सामाजिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्या निवासस्थानापासून फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीनं संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले। नगरपंचायत कार्यालयात आयोजित पदग्रहण सोहळा माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात पार पडला। यावेळी मंचावर श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर चंद श्रीमाळ तसेच अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि नवनिर्वाचित नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री ताडेवाड यांच्या हस्ते सर्व मान्यवर व नवनिर्वाचित नगरसेवकांचा स्वागत सन्मान करण्यात आला। यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक सेठ यांनी विधिवत पदभार स्वीकारला। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। पदग्रहण सोहळ्यानिमित्त शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नगराध्यक्ष रफिक सेठ व सर्व नागरिकांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शहरातील रखडलेली विकास कामे मार्गी लावून नागरिकांच्या समस्या सुटतील असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला। नव्या नेतृत्वाकडून हिमायतनगरच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा ठेवत नागरिकांनी समाधान आणि आशावाद व्यक्त केला असून आता नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून आगामी काळात शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी कशा प्रकारे कार्य केले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। आज नगराध्यक्षाचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। आजपासून नगराध्यक्षांचा नगरपंचायतीवरला कार्यकाळ सुरू झाला आणि येणाऱ्या लवकरच माझ्या मते 7 दिवसाच्या फरकाने उपाध्यक्ष आणि राहिलेले उर्वरित त्या ठिकाणी जे हे आहे निवड ती त्या ठिकाणी करण्यात येईल। या निमित्ताने मी एवढंच सांगतो, नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतीच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये जे काही नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये विकासात्मक कामं करायची होती, बऱ्यापैकी आम्ही त्या ठिकाणी बरेच कामं त्या ठिकाणी मार्गी लावले, पण आजही शहरामध्ये भरपूर त्या ठिकाणी काम करण्याचं शिल्लक आहे, उणीव आहे। येणाऱ्या काळामध्ये जे या शहरामधले उर्वरित राहिलेली कामं आहेत, पण ते अंतर्गत रस्त्याची कामं असतील, त्या ठिकाणी शमशानभूमीच्या सुशोभीकरणाचं काम असेल, त्या ठिकाणी शहरातील उद्यानाचं काम असेल, त्या ठिकाणी काही धार्मिक स्थळाच्या विकासाचं काम असेल, अनेक कामं त्या ठिकाणी शहरामधले आहेत। त्या कामासाठी येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही जनतेच्या आशीर्वादावर, जे जनतेने आशीर्वाद देऊन या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली, त्याच जनतेच्या आशीर्वादावर राहिलेले उर्वरित कामं निश्चित नगराध्यक्ष नगरसेवकाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्यात येईल, हे मी आपल्याला निमित्ताने सांगतो।